तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या काळेगाव येथील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध करत महावितरण स्मार्ट मीटर व प्रशासनाचा निषेध नोंदवला। समस्त ग्रामस्थांनी बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून महावितरणच्या ढोरपगाव कार्यालयात जमा केले। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची शक्यता तसेच मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांना पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। पूर्वीचे मीटर व्यवस्थित असताना कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलण्याची गरज काय असा सवाल ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांनी केला आहे। पूर्वीचेच मीटर पुन्हा बसवावेत आणि ग्राहकांच्या हिताचा विचार करूनच स्मार्ट मीटरची प्रक्रिया राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी काळेगाव परिसरातील सुमारे 400 ते 500 ग्रामस्थ उपस्थित होते। या आंदोलनामुळे स्मार्ट मीटरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महावितरण प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे, खामगाव। स्मार्ट मीटर गावकऱ्यांना न विचारता महावितरणने लावलेले होते। शेतकरी सर्वसाधारण लोक आहे, प्रत्येकाने वीज बिल भरल्या जात नाही आणि अर्ध्या रात्री वीज बिल न भरल्यास 45 दिवसा अर्ध्या रात्री लाईन कट केले जाते। साधारण शेतकरी हा अर्ध्या घंट्यात किंवा अर्ध्या रात्री बिल भरू शकत नाही, अंधारात राहू शकतो। पूर्ण गाव अंधारात राहते। आमचं गावात अंधारात असल्यामुळे चोरी 2-3 वेळा झालेली आहे। रात्री 12 वाजता लाईट जाते, याचं कारण अजून कोणाला सांगितलेलं नाही। आम्ही वेळोवेळी गावकऱ्यात मीटिंग घेतली, शेवटी हा निर्णय गावकऱ्यांनी केला की प्रत्येकाने आपापला मीटर काढायचा आणि ग्रामपंचायतीला जमा करायचं। आम्हाला जुनं मीटर आमचं आणून द्या, हे नवीन मीटर आमच्या गरीबाला परवडत नाही, शेतकऱ्याला कोणाला परवडत नाही। या स्मार्ट मीटरच्या विरोधात तुमचं काय म्हणणं आहे? नेमका स्मार्ट मीटर हे जास्त फिरते, पहिले मीटर चांगले होते किंवा पहिले मीटर चांगले असताना हे का बदलले असं म्हणणं आहे का तुमचं? जुने मीटर जे होते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आम्हाला त्रास नव्हता। आमचं जर अडचणी असल्या तरी आम्हाला टाइम भेटत होता बिल भरायसाठी किंवा एवढं बिल जे जास्त येत नव्हतं। हे स्मार्ट मीटर जे लावलेलं आहे ते कोणाला माणसाला विचारलं नाही। सर्वसाधारण माणूस आहे, शेतकरी आहे, तो रोज शेतात काम करून घरी येते, त्याच्यामुळे ते बिल जर जास्त आलं तर हे भरण्याची कोणाची कॅपॅसिटी नाही आहे। अर्ध्या रात्री लाईट बंद करतात किंवा मोबाईल सारखा स्विच ऑफ करून ठेवतात मीटर। स्विच ऑफ जर मीटर झालं तर आम्हाला पर्याय नाही, लोकांना पैसे मागावे लागतात, मोबाईलला पैसे भरावे लागतात। पैसे भरलं तर मीटर सुरू होते। हे कोणता अन्याय उराला पूर्ण ग्रामस्थ लोकांवर। हा लोकांचा आज आक्रोश झाला। गावात आज बिल वाटण्यात आले, प्रत्येकाला कोणाला 6,000 बिल, कोणाला 4,000 बिल। साधारण टीव्ही आणि कूलर मुळे 4,000-5,000 जर बिल येत असेल तर कोणाला परवडत नाही। तुम्हाला पहिले किती बिल येत होतं आणि आता परिस्थिती काय आहे? आता किती बिल परिस्थिती अशी आहे की पहिले बिलापेक्षा आता 10 पट किंवा 5 पट बिल जास्त येत आहे। त्यामुळे कोणाला ज्याची आवश्यकता नाही आहे। आम्ही अंधारात राहायला तयार आहे, पण आम्ही हे बिल भरायला तयार नाही। आम्हाला जे जुनं मीटर होतं ते सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे की जुनं मीटर आम्हाला मिळावं। महावितरण आज आम्ही पूर्ण ट्रॅक्टर भरून मीटर आणलेले आहे आणि ग्रामस्थांची मागणी आहे की आमचं जुनं मीटर आम्हाला द्यावं, आम्ही ते वेळोवेळी भरत राहू। सर आपले काय म्हणणे आहे यांच्या म्हणण्यावर? यांचं निवेदन मला प्राप्त झालेलं आहे, नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल। नियमानुसार कारवाई करण्यात येईल। साहेब 5 मिनिटातून 10 मिनिटातून लाईन जाते, त्याच्यावर काय? 5 मिनिटं झाले की लाईन जाते, 10 मिनिटं झाली की रात्री लाईट जाते, रात्री चोऱ्या होतात आमच्या गावात। पोलीस स्टेशन माहिती आहे की चोरी झालेली आहे। लाईन गेली तर चोरी होते, एकच जण लाईन गेली की चोरी होती। फिडर सेपरेशनचं काम चालू आहे। जास्तीत जास्त 1 ते सव्वा महिन्यात आपलं फिडर वेगळं होणार आहे। सध्या ज्या फिडरवर जवळपास 9 ते 10 गावांचा लोड आहे, तो फक्त 4 गावांसाठीच ते फिडर राहणार आहे। काळेगाव, वडजी, भेंडी, कवडगाव, बेलखेड या 5 गावांसाठीच ते फिडर वेगळं राहणार आहे। त्याच्यामुळे हा त्रास हार्डली 10 ते 15 दिवसात कमी होणार आहे। आणि साहेब या अगोदरचे जे मीटर होते आणि या स्मार्ट मीटर आहे, या 2 मीटर म्हणजे यांचं तक्रार आहे की या स्मार्ट मीटरमुळे जास्त बिल आहे। यात तुमचं काय स्पष्टीकरण आहे? मला आजपर्यंत लेखी तक्रार एकही मिळालेली नाही। ज्यांच्या तक्रारी वीज बिलिंग असणार त्यांना आम्ही सिरीजमध्ये मीटर टेस्ट करायलाही तयार आहे। खामगावला जे आमचं स्टँडर्ड बेंच आहे तिथे वीज मीटर यांचं टेस्ट करून द्यायला तयार आहे। मीटर जर खराब निघालं तर त्याप्रमाणे बिल कमी करण्यात येईल, मीटर ओके निघालं तर त्याला काही पर्याय नाही। मीटर खराब आहे असं यांचं म्हणणंच नाही, मीटर खराब आहे असं म्हणणंच नाही। जे पूर्वीचं मीटर होतं ते जर तेच बिल वापरून पूर्वी जर 400 युनिट किंवा 200 युनिट फिरत होतात, आता 400 युनिट फिरत आहे, याबद्दल काय म्हणतात तुम्ही? याचा विषय असा आहे की जुने जे मीटर होते आपले, यांच्या वॉरंट्या संपून 7-7, 8-8, 10-10 वर्ष झालेले आहेत। मीटर सॅच्युरेट होत असतात, काही ठिकाणी चोऱ्या होत्या। मागच्या वर्षी आम्ही काळेगावमध्ये 8 ठिकाणी चेकिंग केली, 8च्या 8 ठिकाणी चोऱ्या मिळाल्या। 500-600 कनेक्शन चेक करणं शक्य नव्हते। मागच्या वर्षी ज्यांच्या चोऱ्या पकडल्या, जेवढं शक्य होतं ते तेवढं बिल कमी करून त्यांच्याकडून बिल भरून येणार। कारण शेतकरी वर्ग आम्हालाही माहिती आहे, लाख-लाख, 1.5 लाख रुपये वीज चोरीचा दंड देऊन वीज बिल काही वसूल होणार नाही आहे। जेवढं होत असणार तेवढं गावात ज्यांना चोऱ्या पकडल्या गेलेल्या गावकऱ्यांनाही माहिती आहे की कुठे चोऱ्या होत्या, कुठे नाही आहेत।
साहेब मी ना 1 महिना आले अर्ज केलेला खंबा सोडलेला आहे माझा अर्ज. अच्छा. तर तुम्ही अजून काहीच नाही रिएक्शन केलं त्याला तुम्ही कारणीभूत राहा ना. मी NOC दिलाय इंगळे साहेबाला विचारून घ्या. इंगळे साहेबांची भेट झालेली आहे.